माझं नाव नेहा निरंजन संत। या कार्यक्रमात माझ्या 2 भाच्या होत्या, यादव म्हणून, स्वरा यादव आणि शरयू यादव। खूप छान कार्यक्रम झाला आहे। कार्यक्रमाची सांगताईसुद्धा खूप छान होती आणि प्रत्येक बालकलाकाराने खूप छान पद्धतीने कार्यक्रम पार पाडला आहे। ॲक्च्युली मध्ये थोडेसे प्रॉब्लेम झाले होते, आवाजाचा थोडासा इश्यू झाला होता, पण सगळा कार्यक्रम खूप छान पार पडला आहे। कोणीही जागचं हल्लं नव्हतं, कारण इतकी ओढ लागली होती प्रत्येक कार्यक्रमाच्या, प्रत्येक याची। आणि खूप छान पावसावर जुनी गाणी, 1-2 तर कविता आमच्या याच्यातल्या पुस्तकातल्या वगैरे खूप दिवसांत ऐकल्यानंतर इतकं गोड वाटलं सगळं पावसाबद्दल। अजून एक छान वाटलं मुलांनासुद्धा। मुलंसुद्धा खूप आवडीने कार्यक्रम बघत होते। सर्वांची बालकरांची इतकी छान प्रस्तुती होती की सगळा कार्यक्रम खूप गोड वाटला आणि नक्कीच असा कार्यक्रम पुन्हा हो। सगळ्या बालकलाकारांना अजून एक ऊर्जा येते त्या कार्यक्रमातून। खूप छान वाटलं। धन्यवाद। कार्यक्रमामध्ये खूप छान मुलांनी सादरीकरण केलं। त्यांचे उच्चार, कविता म्हणण्याचा त्यांचा प्रॅक्टिस खूप छान झालेली होती, म्हणून असं कधीच वाटलं नाही आम्हाला की स्पीकरची गरज लागेल। म्हणून सर्व कार्यक्रम खूप सुंदर असा पार पडला आणि कौतुक मुलांचं सगळ्यांचं। धन्यवाद। माझं नाव प्रतिभा हरगोडे। माझी भाची दुर्गा समीर हरगोडे ह्या कार्यक्रमामध्ये होती। हा कार्यक्रम अतिशय सुंदर होता। आजच्या युगामध्ये प्रत्येक आईवडील हे सगळेजण जॉब पर्सन आहे, त्यामुळे सगळेजण आपल्या मुलांना मोबाईल आणि टी व्हीच्या सानिध्यात जास्तीत जास्त ठेवायला लागले। त्यासाठी त्यांना नाईलाज पण आहे आणि वेळेचा पण हे आहे। पण ह्या रंगभूमीमुळे किंवा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना एवढं मोठं स्टेज या संस्थेने अवलंबून करून दिलं आहे, किंवा ह्या मुलांमध्ये गेल्या 2 महिन्यापासून जी त्यांची शारीरिक मानसिक तयारी करून घेतली, त्याबद्दल मी या संस्थेचे खूप खूप ऋणी आहे। या संस्थेनिमित्त आज मुलांना एवढं मोठं स्टेज तयार झालं आहे आणि पुढे चालून त्यांना हे ज्या संधी मिळाली आहे किंवा संधीचे उपयोग करून दिला आहे, याबद्दल या संस्थेचे खूप खूप ऋणी आहे। तसेच या मुलांना आजच्या युगामध्ये की टी व्हीच्या व्यतिरिक्त आपण असं स्टेज डेअरिंग केलं पाहिजे, किंवा ह्या थीम जी त्यांनी निर्माण केली आहे आजच्या परिस्थितीला अनुसरून, पाऊस, या पावसामध्ये तर खूप सारे लोक कवी बुडून गेले आहे, पण ह्या मुलांना पण एक बुडण्याची संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल मी या सर्वांचे खूप ऋणी आहे। थँक्यू सो मच। आहे ह्या कार्यक्रमामध्ये, पण तिच्यामध्ये आम्हाला कुणालाच स्टेज डेअरिंग किंवा आम्ही असं कधी केलं नाही। मी फक्त थोडंफार आमच्या फॅमिलीतनं करते। त्याच्यानंतर मला खूप आनंद वाटला, या निमित्त माझ्या भाचीला ही संधी मिळाली आणि तिच्यामध्ये जो छोटा छोटा बदल झाला आहे की मोबाईलला थोडंसं बाजूला ठेवून ती पाठांतर करायला लागली आहे, किंवा ह्या गाण्यांमध्ये स्वतःहून इन्वॉल्व झाली आहे, ते बघून खूप छान वाटलं की प्रत्येक वेळेस ना आपल्याला त्या वर्डच्या मागे किंवा त्या कवीला काय म्हणायचं आहे ह्या अर्थाचं आपल्याला माहिती नसतं। एरे एरे पावसा तुला देतो पैसा, हे मी पण लहानपणापासून म्हणत आली, पण ज्यावेळेस तिच्या तोंडून हा शब्द ऐकला त्यावेळेस खूप छान वाटलं। त्यामुळे मी ह्या संस्थेची खूप ऋणी आहे की त्यांनी असं स्टेज निर्माण करून दिलं किंवा ही संधी दिली। या आयोजकांचे पण खूप खूप आभार। थँक्यू। किशोर भादलीकर या अभिरंग संस्थेशी बाहेरून जोडलेला आहे। माझे पाल्य, माझे सून, मुलगा हे सगळे याच्याशी जोडलेले आहेतच। हा कार्यक्रम प्रत्येक वेळेला जो कार्यक्रम होतो काहीतरी नवीन घेऊन येतो। कार्यक्रम हा काहीतरी नवीन थीम प्रत्येक कार्यक्रमाची असते आणि मुलांच्या कलागुणांना वाव देणारी एकमेव संस्था मला वाटतं ही आहे। कारण सर्वांगीण विकास मुलांचा करण्यामध्ये त्यांचं अभिनय क्षेत्र जे आहे ते सुद्धा डेव्हलप करण्यासाठी जबाबदारी सरांनी घेतलेली आहे। त्यांचं संयोजन पूर्णपणे व्यवस्थित असतं। प्रत्येक कार्यक्रमाची थीम वेगळी असते, कल्पना व्यवस्थित असते। स्वतः अंबादास सर किंवा सुजित सर हे स्वतः हिरिरीने भाग घेतात, त्यांचे सहकारी सगळे हिरिरीने भाग घेतात, कष्ट करतात आणि त्या कष्टाचं फळ म्हणजे हे कार्यक्रमाचं सक्सेस आहे। आणि तो कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रम असा सक्सेसफुल होतो हे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभवलेलं आहे। धन्यवाद। पावसा जरा थांबला, पावसा सांगणारे
पावसा पावसा सांगणारे येतोस कुठल्या गावातून रे? ढगांची गाडी घेऊन आलास, त्र्यंबकच्या डोंगरी कासावे चढलास. पाऊस म्हणाला गुपित आहे, पाऊस म्हणाला गुपित आहे, वारा म्हणाला मला ठाऊक आहे. ब्रह्मगिरीने टोपी घातली, ढगांनी तिच्यावर शाळा काढली. टिप 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 टप 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 पानांवरती थेंबांची गप्पा. झाडं म्हणाली पाणी दे, झाडं म्हणाली पाणी दे. पाऊस म्हणाला घे रे घे, पण एक वचन देशील काय? माणसाला सावली देशील काय? मोर म्हणाला नाचा नाचा, मोर म्हणाला नाचा नाचा. बेडूक म्हणाला थांबा काका, गाणं आधी माझं होऊ द्या, डराळ डराळची टाळी द्या. गोदामाई हसली खळखळून, निघाली ब्रह्मगिरीतून धावून. कुठे चाललीस मुलांनी विचारलं ब्रह्मगिरीला. कुठे चाललीस मुलांनी विचारलं. नाशिकला रे, तिने हसून सांगितलं. मुलगा म्हणाला पाऊस दादा एक विनंती ऐकशील का दादा? मुलगा म्हणाला पाऊस दादा एक विनंती ऐकशील का दादा? रात्रभर तू जोरात पड, सकाळी शाळेला सुट्टी पाड. आई म्हणाली नको रे भिजू, आईचाच तर सर्दी होईल, हे होईल ते होईल, जाऊ नको रे. आई म्हणाली नको रे भिजू. मुलगा म्हणाला थोडस भिजू. आई म्हणाली सर्दी होईल. तो म्हणाला मग गरम भजी कोण देईल? पाऊस हसला, झाडं हसली, ओल्या वाटेवर फुलंही हसली. छोटीशी होडी पाण्यात गेली, बालपणाची सहलच झाली. पण जाता जाता पाऊस म्हणाला, पण जाता जाता पाऊस म्हणाला एक गोष्ट सांगतो बाळांनो तुम्हाला. पाणी अडवा, पाणी जपा, छोटस का होईना एक झाड लावा. झाडं जगली तर ढग येतील, डोंगर पुन्हा हिरवे होतील. ब्रह्मगिरी हिरवी, गोदामाई निळी, हीच तर नाशिकची दौलत खरी. निसर्ग जपला तुम्ही जर सारा, निसर्ग जपला तुम्ही जर सारा, दरवर्षी येईल मी तुमचा पाऊस प्यारा. आणि मुलं म्हणाली ये रे पावसा, ये रे बाबा, हिरवं कर तू आमच्या गावा. पाणी जपून झाडं लावू आणि माझ्या संगे गाणं गाऊ, माझ्या संगे गाणं गाऊ. तर ही कविता खुद्द आर्टिफिशियल इंटेलिजन्सने लिहिलेली आहे. त्याला प्रॉम्प्ट दिला आहे मंगेश पाडगावकरांच्या शैलीमध्ये. पाऊस आणि तिथं त्र्यंबकेश्वरचं निसर्गावरनं एक बाल कविता लिहिली, किती सुंदर होती. आता प्रश्न मला तुम्हाला हा आहे, ह्या कविता आर्टिफिशियल कृत्रिम पद्धतीने लिहिणं हे जर त्याचं काम असेल, तर त्याच्या भावना जर तुम्ही अशा अभिरंग पद्धतीने मांडल्या नाही तर आपण काय होतो. आणि त्या शब्दांना भावना देण्याचं काम जर कोणी करत असेल तर मग ती आमची इन्स्पायर्ड ड्रामा स्कूल असेल, आमचा अभिरंग बालसंस्था असेल, किंवा शासनाची बालसंस्था असतील केतकीताईची, आणि किंवा तुम्ही पालक की गर्दीपेक्षा दर्दी महत्वाचे. तुम्ही दर्दी पालक आहे म्हणजे 25% फॉर्म भरलाय, पण तुमचे पोरं 100% रोबो बनणार नाही. जे 75% हॉलिकम आहे त्यांची बदलू शकतील असं मला वाटतं. सो पालकांचं मी कौतुक करेल, अभिनंदन करेल, आणि असे अनेक कार्यक्रम होत राहा. त्याचा मागचं एकच स्वार्थ आहे, आपल्या मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेची वाढ होणं. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यात आधी तर मी हे म्हणेन की या सगळ्या बालकलाकारांचं जितकं कौतुक आहे तितकंच या स्टेजवर उभे असणारे आणि यांच्या पाठीमागे देखील असणाऱ्या सगळ्यांचंच खूप कौतुक आहे. आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण कुठलीही कलाकृती स्टेजवर साकारण्यासाठी खूप मेहनत लागते. मग ती 1 तासाची असो, नाहीतर 15 मिनिटाची असो, नाहीतर 5 मिनिटाची असो. आणि जेव्हा एवढे सगळे हात एकत्र येतात त्यावेळेलाच आपल्याला असं सुंदर काहीतरी बघायला मिळतं की जे आपल्याला आतापर्यंत आपण इथे मिळून बसलेलो आहोत. अनेक डिस्टर्बन्स आले पण आपल्यापैकी एकही जण उठून गेलं नाहीये. खरंच मी सुद्धा सगळ्यांचे आभार मानते खरं तर की तुम्ही या बालकलाकारांच्या या मुलांना आत्ता प्रोत्साहन मिळालं, आत्ता त्यांना आपण मोटिवेट करू शकलो तर ते पुढे जाऊन त्यांच्यातनं उत्तम कलाकार
बॅकस्टेज असेल, ऑनस्टेज असेल, लाईव्ह म्युझिक होतं, लाईव्ह तर प्रॉब्लेममध्ये कमाल असते, त्यामुळे प्रश्नच नाही. म्युझिक सुद्धा कमाल, आणि ह्या सगळ्या गोष्टींची सांगड ज्या वेळेला जमून येते त्यावेळेला इतकी सुंदर कलाकृती रंगमंचावर घडते. त्यामुळे हॅट्स ऑफ तुम्हा सगळ्यांनाच, खूप सुंदर. आणि हेच म्हणेन की आता बालरंगभूमीची प्रमुख कार्यवाह म्हणून ही जबाबदारी घेतलेली आहे. तर कधीही मदत लागली, काहीही तरी आमची संपूर्ण टीम आम्ही 100% मदतीला असू. त्यामुळे काहीही लागलं तरी मी खूप खूप आभार मानते. काय आम्ही बरोबर असू. धन्यवाद. नमस्कार, मी शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी. अभिरंग संस्थेतर्फे खास पावसांवरची गाण्यांचा हा कार्यक्रम आज पाहत आहोत आम्ही. कविता या फक्त पाठ करण्यासाठी किंवा शाळेमध्ये शिकवण्यासाठी नसतात. त्या कवितेचा जो भाव असतो, त्याच्यामधले जे इमोशन्स असतात ते मुलांनी विद्यार्थ्यांना अनुभवायचे आणि ते मांडायचे. मांडताना संगीताची एक त्याला जोड असणं, याच्यातून काय होतं तर याच्यातून खऱ्या अर्थाने मेंदूचा विकास होतो, मनांवर संस्कार होत असतात. आत्ता जर तुम्ही बघितलं, आपण काय म्हणूया नेटफ्लिक्सच्या जमान्यामध्ये आपण असं झालेलो आहोत की स्क्रीनला आहारी गेलेलो आहोत. पण स्क्रीनच्या बाहेर जाऊन कविता अनुभवायची आणि त्या आवाज जो असतो, कविता म्हणण्याची जी लय असते, ती मुलं याच्यातून शिकतात. 1 महिनाभर जवळजवळ सुजित सरांनी या मुलांची प्रॅक्टिस करून घेतली आणि कविता मांडतानाचं जो आवाजाचा चढ उतार आहे, त्या चढ उतारातून हे मुलं भविष्यामध्ये मोठमोठे कंपनीचे CEO जेव्हा होतील, व्यावसायिक होतील, तिथे ते त्यांचा व्यवसाय अधिक उत्तम पद्धतीने करू शकतील. कारण की त्याचं बेस आज या 9 ऑगस्टच्या दिवशी परशुराम सायकेडकर नाट्यगृहामध्ये अभिरंग बाल संस्थेने, सुजित सरांनी आणि त्यांच्या सर्व टीमने, खास करून याच्यात जे मुलं भाग घेतात त्यांचे आईबाबासुद्धा याच्यामध्ये बॅकस्टेजला मदतीला आहेत. या सर्वांनी भविष्यामध्ये होणारे या मुलांचं व्यक्तिमत्वाचा आज पाया घातला असं मला वाटतं. नमस्कार, मी अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि बालरंगभूमी परिषदेची नाशिक शाखेची प्रमुख कार्यवाह केतकी कुलकर्णी. आज अभिरंग बालकला संस्थेचा जो वर्षभरातला पहिला उपक्रम आज इथे होतो आहे परशुराम सायखेडकर नाट्यगृहाला, तर त्यासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सगळ्यात आधी आभार मानते संपूर्ण संस्थेचे आणि सगळ्या संस्थेच्या मान्यवरांचे. बालकलाकारांसाठी अविरतपणे नाविन्यपूर्ण उपक्रम घडवून आणणारी ही संस्था आहे आणि खरंच खूप छान वाटतं की त्यामध्ये प्रत्येक जण, प्रत्येक लहान मूल हे फक्त मी तर असं म्हणेन की एक कुठली तरी कला नाही तर सगळ्या कलांचा संगम असणारे उपक्रम हे वर्षभरातनं या संस्थेद्वारे केले जातात. आणि त्यासाठी इनिशिएटिव्ह घेणारे सगळेच संस्थेचे लोक, सुजितदादा असतील किंवा इतर अनेक लोक, हे खूप वर्षभर मेहनत घेतात आणि लहान मुलांसाठी एवढा छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. मी सगळ्यात आधी त्यासाठी आभार मानेन त्यांचे. आणि असेच उपक्रम कायम करत राहा आणि काहीही मदत लागली तरी मी सुद्धा अवश्य असेन प्रत्येक वेळी मदतीला. आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चालणाऱ्या बालरंग कार्यक्रमाच्या अंतर्गत अभिरंग बालकला संस्था यांच्यातर्फे आज पाऊस रंग हा कार्यक्रम साजरा झाला. 16 लहान मुलांच्या संचामध्ये हा कार्यक्रम साजरा झाला. अभिरंग बालकला संस्था नेहमीच चिमुकल्यांच्या कलांना प्रोत्साहन देते, त्यांच्या अंतरंगातल्या कलेचा वेध घेते आणि वर्षभर अनेक कार्यक्रम राबवून त्यांच्या नाट्य अभिरुचीला गवसणी घालते. आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिन उषा विलास जोशी सर हे लाभले होते. बालरंगभूमीच्या प्रमुख आम्हाला केतकी कुलकर्णीताई यासुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या होत्या. हा कार्यक्रम सगळ्या मुलांनी अत्यंत मेहनतीने अतिशय जास्त चांगल्या प्रकारे सादर केलेला आहे. बऱ्यापैकी तांत्रिक अडचणींचा सामना करूनसुद्धा मुलांनी स्वतःची कुठलीही प्रकारची डिस्टर्बन्सेस होऊ दिले नाही, कुठल्याही प्रकारे स्वतःचा तोल ढळू दिला नाही, स्वतःचा आवाज त्यांनी उत्तम मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. स्टेज म्हणजे काय किंवा स्टेजवरचा वावर कसा असावा ह्याच्यामध्ये मुलांनी आज पूर्णतः माझ्या मते छान काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना आता पूर्णपणे सांभाळता यायला लागलेलं आहे. आणि ह्या
ह्यासाठी आमच्या सगळ्या बालकलाकारांचं मी मनापासून कौतुक करते. माझं नाव सोनाली रत्नपारखी. माझी मुलगी ओवी रत्नपारखी ही कोविडपासून अभिरंग संस्थेशी जोडली गेली. पहिल्यांदा त्यांनी ऑनलाईन एक स्पर्धा घेतली होती, ज्यामध्ये त्यांनी आवर्जून स्वतः कल्याणाहून नाशिकला येऊन पारितोषिक दिलं होतं. हे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि जेव्हा त्यांनी नाशिकमध्ये उपक्रम सुरू केला त्यावेळेला अगदी मी एका पायावर माझ्या मुलीला घेऊन जाऊन तिथे लगेचच एनरोलमेंट केली आणि खूप छान अनुभव मिळाला. आणि ते अगदी लहान मुलांचं प्रेमाने गोंजारून रागावून खूप छान पद्धतीने नाट्य, ड्रामा, म्युझिक सगळं काही सेट करून घेतात. त्यामुळे त्यांच्या सर्व टीमचे खूप खूप कौतुक. आणि अभिरंगचे अंबादास काका असतील किंवा सुजित सर असेल, सर्वांचे खूप खूप आभार आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी तर खूपच सुंदर झाला आणि पुढील 12ही महिन्यांचे त्यांचे उपक्रम आहे, त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. मला या कार्यक्रमाविषयी एक सांगायचं म्हणजे असं आहे, हे एवढे लहान मुलं होते पण त्यांचं जे काही पाठांतर आहे ते फारच सुंदर होतं. ते कुठेही अडखळले नाहीत, काही नाही. आजकाल मुलांना सगळं जे काही आहे ते मोबाईलवरती बघून बोलायची सवय आहे, पण ह्या मुलांनी समोर स्क्रीन नसतानासुद्धा एवढं सुंदर पाठांतर केलं. याबद्दल खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. पण सुजितदादांची खूप मी खरंच सांगेल की त्यांनी या मुलांकडनं एवढं पाठांतर करून घेतलं. वेळोवेळी कोणतं गाणं म्हणायचं, कोणतं डायलॉग म्हणायचं आहे, हे मुलांनी अगदी व्यवस्थितपणे अचूक बोलून दाखवलं. याबद्दल खरंच सगळ्या टीमचं खरंच खूप कौतुक आहे आणि त्यांच्या या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना ऑल द बेस्ट.